नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला ही पाना फुलांची महिरप, ताटाभोवताची महिरप कशी बनवायची ते सांगणार आहे. ही अतिशय अशी सोपी आणि खूप सुंदर दिसणारी महिरप आहे. तर ती मी आता कशी करायची आहे ती तुम्हाला सांगणार आहे. तर ही महिरप बनवण्यासाठी मी हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती, 6 नंबरचे गुलाबी मोती आणि 6 नंबरचे लाल मोती वापरलेले आहे. त्याचप्रमाणे पानं बनवण्यासाठी 6 नंबरचे हिरवे मोती मी वापरलेले आहे. तर 7 नंबरचा हा तंगूस मी इथे वापरलेला आहे. चला तर मग आता आपण ही फुलं आणि पानं कशी बनवायची ते बघूया. पण या व्हिडिओत पुढे जाण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. मी हे असे 6 क्रीम कलरचे मोती पहिल्यांदा सुईमध्ये ओवून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 क्रीम कलरचे मोती ओवून घेतलेले आहेत. इथे गाठीच्या शेजारचा हा जो पहिला क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यात विरुद्ध दिशेने अशी मी ही सुई काढून घेतलेली आहे. असा काढून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे अजून एका पुढच्या मोत्यातून मी अशी ही सुई काढून घेते. इथे मी तुम्हाला ह्या गुलाबी मोत्यांचं फूल कसं बनवायचं ते शिकवत आहे. म्हणून पहिल्यांदा हा एक गुलाबी मोती घ्यायचा, त्यानंतर हे क्रीम कलरचे 4 मोती घ्यायचे, परत हा एक गुलाबी कलरचा मोती घ्यायचा आणि परत हे 4 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 2 3 4. आता हा जो गुलाबी मोती आहे त्याच्यातून अशी वरून खालच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेणार आहे. अशी एक पाकळी तयार होती. आता हा जो ह्या मोत्यातून तंगूस इथे आपला बाहेर आलेला आहे. तर ह्या मोत्यामध्ये आपण सुई काढायची आहे, म्हणजे ते असं छान बॅलन्स होतं दोन्हीकडनं. पाकळी ती अशी सेंटरला येते मोत्याच्या. आता परत सेम विणायचं आहे. एक गुलाबी मोती घ्यायचं आहे आणि हे असे 4 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. परत एक गुलाबी मोती घ्यायचा, परत हे 4 क्रीम कलरचे मोती आपण सुईमध्ये घेतलेले आहेत. आता परत सेम करायचं आहे. ह्या पहिला हा जो गुलाबी मोती घेतला आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घ्यायची आणि ह्या पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. आता ह्या 2 पाकळ्या आपल्या तयार झाल्यात. या मोत्यात तंगूस आहे. इथे आता सेम असंच ओवून घ्यायचं आपण. 1 गुलाबी, 4 क्रीम, 1 गुलाबी आणि 4 क्रीम आणि तिसरी पाकळी तयार करायची. अशा प्रकारे अशा आपण अजून 4 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. अशा रीतीने ह्या आपल्या 6 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. आता ह्या मोत्यामध्ये आपला इथे तंगूस आहे, ह्या आतल्या गोलातल्या. तिथून आता ह्या गुलाबी मोत्यात वरती आपण असा तंगूस काढून घ्यायचा आहे आणि हे 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती आहेत पाकळीचे, त्या 2 मोत्यातून सुई अशी आपण काढून घेणार आहोत. इथे आता एक हा गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि ही दुसरी पाकळी आहे. त्यातले हे पहिले 2 मोती सोडून खालचे 2 मोती आहेत त्याच्यातून अशी सुई आणि ह्या गुलाबी मोत्यातून पण अशी सुई आपण काढून घ्यायची, म्हणजे ह्या मोत्याने या 2 पाकळ्या आपल्या जोडल्या गेल्या. आता हा जो पुढचा मोती आहे, पहिले 6 मोती घेतले त्यातला हा एक मोती आहे क्रीम कलरचा, त्याच्यातून आपण ही सुई काढून घेतली आणि ही तिसरी पाकळी आहे. याच्यातून ह्या गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत.
त्याचप्रमाणे आता ही जी तिसरी पाकळी आहे ह्यातल्याच या पुढच्या वरच्या दोन क्रीम कलरचे मोती आहेत ह्याच्यातून पण आपण अशी ही सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. इथे आता परत एक पिंक कलरचा मोती घेतला आणि आता ही दुसरी पाकळी आहे त्यातल्या ह्या दोन मोत्यांमधून खालच्या साईडने अशी आपण ही सुई काढून घ्यायची. या गुलाबी मोत्यातून काढून घ्यायची आहे खाली आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून पुढे घ्यायची आणि आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या दोन मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आणि सेम याप्रमाणे एक एक मोती घालून या सगळ्या पाकळ्या आपण जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे हे आपलं एक फूल तयार झालेलं आहे. अशा प्रकारे मी ही 7 फुलं बनवून घेतलेली आहेत, जी 4 लाल कलरच्या मोत्यांनी आणि 3 गुलाबी. तुम्ही हे एकाच कलरमध्ये कुठलं तुम्हाला आवडेल ते तसेही बनवू शकता, तसं काही नाही आहे. पण मला असं वाटलं म्हणून मी असे 4 लाल आणि हे 3 गुलाबी मोत्यांचे असे 7 फुलं मी बनवून घेतलेली आहेत. आता ते मोत्यांचं पान कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी हे 6 नंबरचे हिरवे मोती घेतले आणि हे 4 हिरवे मोती मी सुईमध्ये घेतलेले आहेत. या पहिल्या मोत्यामधून विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे आपला एक चौकोन तयार झाला आहे. आता इथे आपण 3 मोती घ्यायचे परत, 1 2 आणि हा 3 मोती घेतले. ह्या साईडला तंगूस आहे तर त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची. इथं आपले हे 1 आणि 2 चौकोन तयार झाले आहेत. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मधल्या मोत्यामध्ये हिरव्या आपण ही सुई आणलेली आहे. ते परत आपण 3 मोती घेणार आहोत, 1 2 आणि हे 3 मोती घेतले परत. आता इकडच्या साईडने तंगूस आहे तर इकडच्या साईडने आपण ही विरुद्ध बाजूने त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या साईडने आणि ह्या मोत्यातून मधल्या मोत्यातून सुई आपण काढून घेतलेली आहे. आता इथे आपले 1 2 3 चौकोन तयार झाले. असे आपण 7 चौकोन तयार करून घेणार आहोत. इथे आपण 1 2 3 4 5 6 आणि 7 चौकोन तयार करून घेतलेले आहेत. आता ह्या मधल्या हिरव्या मोत्यात आपला तंगूस आहे तर ह्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. त्याचप्रमाणे ह्या मोत्यातून पण पुढे सुई काढून घ्यायची अशी आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण सुई काढून घेणार आहे. आता इथे आपण हे 6 मोती हिरवे घेणार आहोत, 3 4 5 आणि 6. हे 6 मोती मी हिरवे घेतलेले आहेत, 3 आणि 3 6. आणि आता हा एक चौकोन सोडून द्यायचा, इकडचा एक सोडला, इथलाही एक सोडायचा आणि हा जो मोती आहे इथून असा वरून खालच्या दिशेने आपण ही अशी सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून इकडे डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली आणि हा जो मोती आहे इथं खालून वरच्या साईडने आपण सुई काढून घेणार आहोत. इथे परत आपण 6 मोती घेणार आहोत, 3 4 5 आणि 6. तर हे 6 मोती मी परत ओवून घेतले. या मोत्यात वरच्या दिशेने आपला हा तंगूस आहे तर आता ह्या इथून आपण सुरुवात केली ना, तर ह्या मोत्यातून म्हणजे वरून दुसऱ्या मोत्यातून
खालून वरच्या साईडने आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत. परत आता या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि हा जो मोती आहे शेजारचा, याच्यातून आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत. इथे परत आपण 3 मोती घ्यायचे, ते 1 2 आणि हा तिसरा मोती आहे. 3 मोती घ्यायचे, याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यातून आता इथे आपला एक हा चौकोन तयार झाला. हा चौकोन आपण सोडून देणार आहोत, इथून मोजायचे. आता हा एक चौकोन तयार झालेला आहे. आता आपण परत 3 मोती घेऊन दुसरा चौकोन तयार करायचा आहे. असा हा दुसरा चौकोन तयार झालेला आहे. 1 आणि 2 असे आपण 6 चौकोन आता विणून घ्यायचे. इथे आता मी हे 6 चौकोन विणून घेतले. हा सोडून दिला आहे. याच्या पुढे 1 2 3 4 5 आणि 6 चौकोन विणून घेतले. आता हा जो खालचा मोती आहे, याच्यातून सुई अशी वरून खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे. इथे आता परत आपण 6 मोती घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 मोती घेतले. आता हा जो मोती आहे, हा म्हणजे हा चौकोन सोडून हा जो दुसरा चौकोन आपण हा विणला आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई मी काढून घेतली अशी. आता ह्या मोत्यातून इकडे सुई काढून घ्यायची आणि इकडच्या ह्या साईडच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत आपण 6 मोती घेणार आहोत. 2 3 4 5 आणि 6 हे असे 6 मोती घेतलेत. आणि आता इथे खालच्या साईडला आहे ना, या खालच्या मोत्यात वरच्या दिशेने तंबूस आहे. तर आता हा एक मोती सोडून ह्या दुसऱ्या मोत्यात परत खालून वरच्या साईडने अशी ही सुई आपण काढून घ्यायची. ह्या मोत्यातून आपण अशी सुई काढायची. इथे आपली हे एक पान आपलं तयार झालेलं आहे. असं एक सुंदरसं पान तयार झालेलं आहे. अशा प्रकारे ही 7 पानं मी तयार करून घेतली. 1 2 3 4 5 6 आणि हे 7 पानं मी तयार करून घेतली. अशीच आपण 7 फुलं पण ही तयार करून घेतलेली आहे. आता ही आपण मैरपीसारखी आपण ताटाभोवती लावायची आहे. म्हणजे ही आपली ताटाभोवतीची मैरप तयार. अशा प्रकारे ही आपली एक सुंदर अशी मोत्यांची मैरप तयार झालेली आहे. ही पाना फुलांची अशी सुंदर मैरप आपली तयार झालेली आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, मला या व्हिडिओवरती कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.